सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 2 मे 2025 पावर्ड बाय ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. महावितरणने शेतकऱ्यांवर अन्याय करणारा ऊस बिलातून पैसे कापून घेण्याचा फतवा रद्द करावा. आमदार शशिकांत शिंदे. महायुती सरकार एकीकडे शेतकऱ्यांची वीज बिल माफ करत असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे को जनरेशन सारख्या वीज निर्मिती प्रकल्प असलेल्या साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीज बिलाची रक्कम भरून घेण्याबाबत आदेश काढत आहे. एकूणच शेतकरी देशाचा आणि राज्याचा कणा आहे, ते काही फसवणूक करणार नाहीत. असे असताना मोठ्या उद्योगपतींच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत वीज बिलांकडे दुर्लक्ष करत सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. सरकारने हा मोहम्मद तुगलकी फतवा रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. पगार न मिळाल्यामुळे कराडात कामगार आक्रमक. महामार्गाचे काम बंद करत केली घोषणाबाजी. कराडातील उड्डाणपुलाचे काम वारंवार थांबत आहे. बुधवारी ऐन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 250 कामगारांनी 2 महिने पगार थकल्याचा आरोप करत काम थांबवले. वारंवार बैठक घेऊनही कामगारांचे प्रश्न दर 4-5 महिन्यांनी ऐरवण्यात येत आहे. कंपनीने 5 महिने PF दिला नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी बुधवारी सकाळी काम थांबवून कोल्हापूर नाक्यावर जमा करून निषेध व्यक्त केला. नव्या उड्डाणपुलाचे काम वारंवार बंद पडत असून कामाची गती मंदावली आहे. यातच आता कामगारांनी काम बंद केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः हे काम जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र सध्याची स्थिती पाहता हे काम 2026 पर्यंत तरी पूर्ण होते का, हा प्रश्न पडला आहे. हे काम जर वेळेत झाले नाही तर वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार असून पावलोपावली अपघातांचा सामना करावा लागणार आहे. याला जबाबदार कोण, हा सवाल ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन काशीद यांनी केला आहे. महाबळेश्वरात आजपासून महाराष्ट्र पर्यटन उत्सवाची सुरुवात. महाबळेश्वर येथे 2 ते 4 मे रोजी महाराष्ट्र महापर्यटन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सातारा जिल्हा प्रशासनाकडून महाबळेश्वर येथे विविध तयारी करण्यात आली आहे. त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. लेझर शो, विविध पर्यटन स्थळी, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेन्नालेक फेस्टिवल हे देखील या महोत्सवाचे एक आकर्षण आहे. या तंत्रज्ञान आणि कलेचा अभूतपूर्व संगम असलेला लेझर अँड लाईट शो 2 आणि 3 मे रोजी सायंकाळी दाखवला जाईल, तर 4 मे रोजी ड्रोन शो होईल. यात साताराशी निगडीत इतिहासाचे सुंदर सादरीकरण 300 ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येईल. महाबळेश्वर महापर्यटन उत्सव कालावधीत वाहतूक मार्गात बदल. महाबळेश्वर ते शुक्रवार दिनांक 2 मे ते रविवार 4 मे या कालावधीत जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत महापर्यटन उत्सव 2025 आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक आणि महत्त्वाच्या अतिमहत्त्वाची व्यक्ती भेट देणार आहेत. या कालावधीत वाहतूक मार्गात बदल करण्याची अधिसूचना अप्पर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली करुळे यांनी परत केली आहे. महाबळेश्वर पाचगणी रस्ता अरुंद आणि घाट रस्ता असल्याने वाहनांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे उत्सव कालावधीत वाईकडून पाचगणी मार्गातून जाणारे महाबळेश्वर पाचगणी वाई साताराकडे जाणारे नागरिक आणि वाहनांची गैरसोय नये म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई पुणे वाई बाजूकडून येणारी सर्व प्रकारची वाहने वाई पसरणी घाट मार्गे पाचगणी महाबळेश्वर जातील. या मार्गावर एकेरी वाहतूक राहील. महाबळेश्वरहून मुंबई पुणे बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने महाबळेश्वर मेढाकुडा पाचवडवरून पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाकडे जातील. उन्हाचा कहर. साताराचा पारा 40 अंशावर स्थिर. सातारा जिल्ह्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून सातारा शहरात पारा 3 दिवसांपासून 40 अंशावर स्थिर आहे. त्यामुळे नागरिक ऊन आणि उकाड्याने हैराण झाले आहेत. तसेच जिल्ह्याच्या पूर्व भागातील जनजीवन यामुळे विस्कळीत होण्याची वेळ आलेली आहे. साताऱ्यात गुलमोहर डे हे उत्साहात साजरा. सातारा शहराला नवी ओळख मिळवून देणाऱ्या गुलमोहर डेने आता तारुण्यात पदार्पण केले आहे. दरवर्षी गुलमोहराच्या छायेखाली भरणाऱ्या या महोत्सवाला यंदा 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने साताऱ्यात गुलमोहर डे साजरा करण्यात आला. सेंट थॉमसच्या प्रांगणात कलाप्रेमींचा मळा यावेळी भरला होता. साताऱ्यातील प्रसिद्ध चित्रकार सागर गायकवाड आणि P. तारू यांच्या संकल्पनेतून साताऱ्यात गुलमोहर डे आकारास आला. उन्हाळ्यात भरणाऱ्या वृक्षांप्रती कृतज्ञ म्हणून हा दिवस साजरा केला जातो. बोटात ठेवलेली चावी घेऊन घरात चोरी. 36,000 रुपयांचे दागिने लंपास. बोटात ठेवलेली चावी घेऊन घरातील 36,500 रुपयांचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट महिन्यात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सविता संतोष दाखले वय 40 राहणार शाहूनगर सातारा यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयितांनी घराच्या बाहेर बुटामध्ये ठेवलेली चावी घेऊन कुलूप उघडले. त्यानंतर कपाटातील सुमारे 36,500 रुपये किमतीत सोन्याचे दागिने चोरून नेले. साताऱ्यात घंटागाडी वेळेवर सोडण्याची मागणी. सातारा पालिकेकडून घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलनाचे काम नियमित केले जात आहे. शहर व अंधावडा भागातील कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने 52 घंटागाड्यांची व्यवस्था केली आहे. मात्र काही भागात घंटागाड्या वेळेवर पोहोचत नसल्याने याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने घंटागाडी वेळेवर सोडण्याची मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. खंडित विजेमुळे शाहूनगर वासीय त्रस्त. ऐन उन्हाळ्यात अंगाची लाही होत असताना विद्युत रनचा 32 गुलचा शॉक बसल्याने अनेक नागरिकांना संताप व्यक्त होत आहे. इकडे 40 अंश तापमान असताना नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर न पड घरातच पंख्याच्या हवेखाली बसत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून सतत वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कधी कधी रात्रीच्या वेळी देखील विद्युत पुरवठा खंडित होत आहे. पावसाळ्यापूर्वीची दुरुस्तीची कामे वीज वितरण कंपनीकडून सुरू केली आहे. दरम्यान रात्री अपरात्री तसेच भर दुपारी खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. तोड पोलिसांची वाळू चोरट्यांवर कारवाई. डंपर आणि वाळूचा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करून बनगरवाडी ते मेगा सिटी रोड वाळूने भरलेल्या डंपरवर कारवाई करत म्हसोड पोलिसांनी अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक करणाऱ्या जोरदार दणका दिला आहे। या प्रकरणी एकास अटक करून 25,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।